अंतःकरणाची भूमिका स्वच्छ पाहिजे. मग अंतःकरण स्वच्छ करायला पाहिजे. लक्षात हे बघा, आरोग्य पाहिजे तर गटरी स्वच्छ करायला पाहिजे नको. आम्ही काय म्हणणार आमच्यापुरतं आम्ही स्वच्छ केले का? म्हणजे काय, प्रत्येकानं जर आपल्यापुरतं स्वच्छ केलं तर काही दोषच येत नाही. म्हणजे आरोग्य स्वच्छ पाहिजे तर तुम्हाला परिसर स्वच्छ पाहिजे नाही. तसं अंतःकरण स्वच्छ असेल तर तुम्हाला आनंद व्हायला काही वेळ लागत नाही. अंतःकरणात मलिनता आहे, अंतःकरणात द्वेषादी कर्म सगळे कर्म तयार झाले आहेत. कर्मामुळे काय झाले, विकार तयार झाले आहेत आणि ते विकार तुम्हाला काय त्रास द्याले. डास कशामुळे झालं म्हटलं तर, डास कुठं वर्ण आले काय, आमच्या वागण्यामुळे तयार झाले होते. सांडपण्याचा निचरा नाही, स्वच्छता नाही म्हणून झाली. तसं आमच्यात अंतःकरणात विकार कुठून आले म्हटलं तर आमचं कर्म योग्य नाही, आमच्या स्वच्छता नाही अंतःकरणाची. आमच्या अंतःकरणामध्ये दोषरहित अवस्था व्हायला पाहिजे. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचे विकाररूपी हे काय कुठलेही कीटक डास वगैरे तुम्हाला काही त्रास करणार नाही. म्हणजे तुमच्या स्वच्छता अंतःकरणाची पहिल्यांदा व्हायला पाहिजे. ती झाली की मग तुम्हाला निखळ आनंद अनुभवण्यासाठी तुमचं अंतःकरण तयार होतं. अभ्रसूर्या ते जय गिळी तै रात्री असावी काळी, दिवस उगवला भूतळी हे केवी सकळी जाणीजे, तेवी माया आत्मया करी बंद तै पडावे जगदांध्य, जेने जग प्रकाशे प्रसिद्ध ते आत्मत्व सिद्ध न मानिती, जैसे आत्मया ते गिळी. म्हणजे सूर्य तो 24 तास आहेच नाही, रात्री मावळा म्हणते. तसं आम्ही आता अनुभवत नाही, म्हणजे आत्मतत्वाचं सिद्धीच नाही म्हणतात. ते सांगण्यात येतो काय, ते आत्मतत्व सिद्ध न मानिती. म्हणून आत्मा येतो जातो हे जे संभव आहे हे अज्ञानाचं लक्षण आहे. लक्षात काय, तो स्वतः सिद्धच आहे, त्याला कोणी सिद्धतेची गरज नाही. सूर्य उगवल्यानंतर हा सूर्य म्हणून सांगायची कोणाला गरज आहे काय? त्याला सूर्य जो प्रौढ आहे, दररोज त्याला बघतो, त्याचे परिणाम अनुभवतो, त्याला हे सूर्य म्हणून सांगायची कोणाला काही गरज नाही. जै आत्मया ते गिळी अज्ञान, तै मी अज्ञान म्हणे कोण, अज्ञान द्रष्टा जो आपण तू होऊन अज्ञाना बद्धत्व मानी. काय अज्ञानामुळे आम्हाला अनुभव मिळणार आहे असं. मग अज्ञान तर कशाच्या सत्तेवर गाजले होय. अज्ञान सुद्धा, अज्ञानाचं जे अवडंबर आहे ते कोणाच्या सत्तेवर आहे? त्याला सुद्धा सत्ता तत्वाचीच आहे. हो, हे बघा, तुम्ही जमिनीत एखादं पीक पेरताय, तण येते का नाही? तण कोण पेरते? तण कोण पेरते की स्वभावातच येत असते. तण काढायचं आणि पीक सांभाळायचं असते. तसं अंतःकरणामध्ये चांगले वाईट विचार येत असतात. वाईट विचार तुम्ही काय करायचे आहेत, कमी करायचे आहेत, तर चांगले विचार खूप होणार आहे. मग वाईटाला बी ती जमिनीच वाढवत असते, त्या तणाला बी जमिनीच वाढवत असते आणि पिकाला बी जमिनीच वाढत असते. मग शहाणा माणूस काय नाही, वाढत दोन्ही सारखं तिनंच वाढते असं म्हणत काय होणार? पीक तुम्हाला येणार नाही, त्यानंच वाढणार. म्हणजे ज्याला शुद्धपणा आहे, ज्याला शुद्ध जाणीव, ते काय म्हणेल, अरे हे वाढलं तर आपल्या पिकावर परिणाम होणार, म्हणजे काय करतोय, तण काढतोय. तसं आपल्या अंतःकरणामध्ये स्वभावतः काही गोष्टी निर्माण होत असतात. ते निर्माण करायसाठी काही गरज लागत नाही. शेतकऱ्याला तण यायसाठी काय करावं लागते काय? अमुक एक औषध फवारा, शेतीचं त्यांची मंडळी आहे, तो नाही सांगाय ते मात्र तणनाशक सांगतील मारा म्हणतो, नाही काय? ते सुद्धा हानिकारक आहे, आता सिद्ध केलं. म्हणून तुम्ही विकार मारायच्या मागणीत पडू नका. विकाराला समजा, विकाराचं मूळ काढून टाका, म्हणजे पुन्हा येणार नाही. म्हणजे त्याचा प्रभाव कमी होतो. लक्षात काय? तणनाशक मारल्यानंतर त्यातले काही जे उपकारक जंतू आहेत, जीवाणू आहेत, ते सुद्धा मरतात. म्हणून तुम्ही विकाराला मारायच्या मागणीत पडू नका. विकाराला जाणा म्हणले आणि विकाराचं मूळ आहे ते काढून टाका. तसं हे अज्ञानामुळं सुद्धा बद्ध झाला जीव, हे सुद्धा एक अज्ञान आहे. लक्षात ना, अज्ञानामुळं नाही बद्ध झाला, ह्याचा जो समज आहे योग्य नाही, त्याच्यामुळे बद्ध झाला. झाडू आणा म्हणून सांगितलं पोलीस माणसं, मग तिथे गेले कितीला आहे? 30 रुपये. मी याला सांगितलं होतं 10,000 रुपये. हां 30 रुपयाला एक म्हणलं. मी याला सांगितलं होतं 10,000 रुपये दिला तर घेऊन या. मी आले परत. काय झालं? अहो ते 30 म्हणलं आहे. अहो मग काय मागाय नाही काय? मागून काय 25ला देईल म्हणले. ते 25ला देईल, तुमच्यासारखं 10ला देणार. मग म्हटलं चला तुम्ही काय आता उपयोग तुम्हाला सांगा.
गेलो हा गेला. म्हणजे तो कोण होता आता मला काय माहिती मी गेलो मग कितीला आहे तो 15 रुपये मग आम्ही 5 घेतो 10 रुपये घ्या म्हणलं मग म्हणजे काय आम्ही प्रयत्न करायला पाहिजे नको प्रयत्न केलं ते येणार नसते मी त्यांना सांगितलं 10 देतोय ते घेऊन यावं होते काय हा 10 मिळत सांगण्याचा तो काय आम्ही प्रयत्न केला तरच मिळणार प्रयत्न केला नाही तर काय होणार त्याला नाही पण प्रयत्न हा महत्वाचा आहे फक्त तो प्रामाणिक असावा त्याला फसवायचा असतो नाही त्याला योग्य दरदाम मिळाला पाहिजे मी व्यावहारिक स्तरावर स्वतः जगत असताना तुमचं फसवत असू नये किंवा दुसऱ्याची फसवत करू नये आम्हीही फसवू नये योग्य भाव त्याला इथनं आणला त्याला त्याचं श्रमाचे पैसे मिळाले पाहिजे एवढं बरोबर आहे पण तो श्रमाचे पैसे मिळाले तुम्ही दामदपटीनं जर देत असेल तर तुम्ही घेणार काय नाही आहे मग तुम्ही तुमचा प्रामाणिक प्रयत्न हा त्यातला महत्त्वाचा भाग मग आमचा अज्ञान निवृत्त व्हायला पाहिजे निवृत्त व्हायला पाहिजे म्हणजे काय करायचं अज्ञानाला समजायचं अज्ञानाला जाणायचं म्हणजे त्याचं अस्तित्व राहत नाही समजा इथे येणाऱ्यामध्ये माणूस एखादा चोर आहे असं तर त्याला चोर असं डायरेक्ट म्हणू शकत नाही तुम्ही तुम्ही त्याच्या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिला तर तो पुढच्या वेळा येतच नाही त्याला चोर आहे म्हणायचं काम नाही चोर वेळ म्हणायचं काय करायचं आहे चोर म्हणून आपत्ती वळवून घ्या काय कारण काय आम्ही जो ऐकायला येतो हिने आमच्यावर चोरीचा आळ घातला आम्ही तुम्ही ते म्हणणार नाही मग त्याच्यापेक्षा त्याच्या सगळ्या हालचाली तुम्ही बारीक लक्षात ठेवायचं म्हणजे काय करतो ज्याला चोरी करता येतं आणि पुढच्या वेळी येतच नाही तो तसं अज्ञानाचं सुद्धा आहे का नाही त्याचं बारकावेने तुम्ही लक्ष ठेवायचे काय कशामुळे हे अज्ञान निर्माण होतं किंवा कशामुळे याचं उगम कुठनं व्हायला आहे काय प्रकार आहे त्याचं बारकाव जर लक्ष दिलं तर ते राहतं नाही शिल्लक अज्ञान राहील का शिल्लक अज्ञान हे ज्ञानाचा प्रभाव कमी असल्याचं लक्षण आहे अंधार कशामुळे झाला सूर्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे हो सूर्याचा प्रभाव ठेवा त्याच्यानंतर अंधार येणार नाही मग अज्ञान आहे म्हणजे तुमचं प्रकाशाची जी हे आहे म्हणजे जी प्रभा आहे त्याचा प्रभाव कमी व्हायला आहे त्याच्यामुळे त्या अज्ञानाचं